सीमाज बेस्टी किचनमध्ये आज आपण बनवतोय मेथी मटर मलाई। काही जण मेथी खायला खूप कंटाळा करतात कारण की थोडीशी मेथी कडवट असते। पण ही रेसिपी जर तुम्ही बनवली आणि खाल्ली तर पुन्हा एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून खाल। अशा पद्धतीने ही रेसिपी मी आज बनवणार आहे। तर इथे मी नुसती पाने घेतलेली आहे, मेथीची कोवळी पाने असतात ती अशा पद्धतीने आपल्याला घ्यायची आहेत। इथे देठांचा वापर जास्त करू नका। आता आपण ही मेथीची भाजी चिरून घेऊया, कट करून घेऊया। जेवढी बारीक होईल तेवढी आपल्याला ही मेथीची भाजी कट करायची आहे। मेथीचा उपयोग आपल्या आहारामध्ये थंडीच्या दिवसामध्ये जरूर करावा। मेथीमध्ये भरपूर असे गुणधर्म आहेत, रोगप्रतिकार क्षमता वाढवतात, हाडे मजबूत होतात, म्हणून मेथी ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। तर आता अशा पद्धतीने इथे आपण मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे, जिरे, इथे तेजपत्ता, एक दालचिनी आणि 2-3 मिरी घातलेली आहेत आणि लसूण असा बारीक ठेचलेला आणि अद्रक पण बारीक ठेचलेलं घेतलेलं आहे। नंतर इथे 2-3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूया। आता लसूण, अद्रक, मिरची आणि खडे मसाले छान परतले की नंतर इथे आपण कांदा घालायचा आहे। कांदा इथे भरपूर घातलेला आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे। कांदा थोडासा लाल झाला की यामध्ये मसाले ॲड करूया। लाल मिरची पावडर, गरम मसाला, थोडीशी हळद घालायची आहे आणि आता हे मसाले आपण परतून घेऊया। खूप काही मसाले लागत नाहीत, जे घरात आपले रेग्युलर असतात तेच मसाले इथे वापरायचे आहेत। आता आपण इथे वाटाणा घालूया। तर इथे हिरवे वाटाणे घातलेले आहे। तुमच्याकडे जर हिरवे वाटाणे नसतील, ताजे शेंगा असतात त्याच्या, तुम्ही फ्रोझनचा वाटाणा इथे घेऊ शकता। आता इथे आपण मसाल्यामध्ये हे वाटाणा आपण चांगला परतून घेऊया। नंतर इथे टोमॅटोची प्युरी घालूया। तर 2 टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। टोमॅटोची प्युरी थोडीशी जास्त घालायची आहे, खूप छान अशी आंबटसर भाजी लागते। आता आपण ही प्युरी छान भाजून घ्यायची आहे आणि नंतर इथे आपण थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण की हे मसाले आणि टोमॅटोची प्युरी छान शिजवायची आहे। आता मिक्स करून घेऊया आणि वरती झाकण ठेवायचं आहे 1 ते 1.5 मिनिटे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। तर इथे आपला वाटाणाही मस्त शिजलेला आहे आणि ग्रेव्ही छान शिजलेली आहे। तर आता आपण या ग्रेव्हीमध्येच आता बारीक चिरलेली मेथी घालूया। तर मेथीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तर इथे मी जास्त प्रमाणामध्ये मेथी घेतलेली आहे। मसाल्यापेक्षा मी मेथीचा वापर जास्त केलेला आहे, कारण की आपला मेन पदार्थ आहे तो मेथीपासून बनणार आहे, म्हणून इथे मी मेथीचा जास्त वापर केलेला आहे। तुम्हाला जर मेथी जास्त घालायची नसेल तर तुम्ही थोडीही घालू शकता, पण थंडीच्या दिवसामध्ये मेथीचा वापर भरपूर करावा, कारण की ते आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी आपल्या फायदेशीर आहे। तर मेथी ही छान परतून घेतलेली आहे या सर्व मसाल्यासोबत। नंतर इथे आपण क्रीम घालूया, दुधावरची साय। तर इथे एक लक्षात घ्या, छोटीशी टीप, गॅस बंद करायचा आहे आणि मगच आपल्याला ही क्रीम घालायची आहे। जी दुधावरची साई असते ती घेतलेली आहे। तुमच्याकडे जर ही साई नसेल दुधावरची तर तुम्ही फ्रेश क्रीम भेटते तीही घालू शकता। फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साई चांगली फेटून झाल्याने थोडंसं पाणी घालून ही चांगली मी ग्रेव्ही शिजू दिलेली आहे। तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त मेथी मटर मलाई शिजलेली आहे। तर दुधाची साई जर तुम्ही गॅस चालू असताना घातली तर ही भाजी फाटू शकते। दूध कसं नासतं त्या पद्धतीने ही भाजी फाटू शकते, म्हणून गॅसची फ्लेम बंद करूनच आपल्याला क्रीम किंवा साई घालायची आहे। इथे नंतर भाजी शिजल्यानंतर कसुरी मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने इथे आपली मस्त क्रीमी दाटसर अशी मस्त थिकनेसवाली ही भाजी तयार झालेली आहे। वरतून अजून थोडीशी फ्रेश क्रीम घालूया गार्निशिंगसाठी। आता मी इथे डिश सर्व करून घेत आहे। तर तुम्ही भाजीचा थिकनेसही बघू शकता, किती मस्त दाटसर क्रीमी झालेली आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बाकी काही साहित्य इथे घातलेलं नाही। जर तुमच्याकडे काजू असतील तर तुम्ही काजूची पेस्टही घालू शकता, खूप छान चविष्ट लागते। पण मी घरच्या जे साहित्य आहे त्यामध्ये ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर ही मेथी मटर मलाई तुम्ही चपाती, नान किंवा रोटी, तंदूर, भातासोबत खाऊ शकता। अतिशय चविष्ट आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी ही भाजी आहे। तर मेथी मटर मलाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा। चॅनेलला माझ्या सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। थँक्यू।